आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। साक्री तालुक्यातील कळमगीर व शेवाळ्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड। मनपा व महापौरांतर्फे फादर विल्सन रॉड्रिक्स यांचा सन्मान। स्वर्गीय ॲडव्होकेट नानासाहेब उत्तमराव पाटील यांना भाजपातर्फे अभिवादन। आरपीआय ए गटातर्फे टोळी घटनेचा निषेध, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। आणि पदोन्नती मिळाल्याबद्दल मालपूर येथे एकनाथ जाधव, रमेश आडगळे यांचा करण्यात आला सत्कार। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील कळमगीर व शेवाळे गावात जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन्ही ठिकाणांहून जवळजवळ 2.5 ते 3 लाखांची रोकड, मोटरसायकली व मोबाईल असा एकूण 5.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। दिवाळीत एकत्र जमत पत्त्यांचा जुगार खेळणे हा गावकऱ्यांचा एक प्रकारचा ट्रेंड असतो। शेवाळे व कळमगीर भागातही असाच पत्त्यांचा जुगार खेळला जात होता। याची खबर साक्री पोलिसांना मिळाली। पोलिसांना खबर मिळाल्याने डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या नेतृत्वाखाली साक्री पोलीस स्टेशनचे पीआय दिनेश आहेर यांच्या पथकाने बस स्टँडच्या पाठीमागे रामदास वाघ यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यातून 21 मोबाईल, 4 मोटरसायकली व 1.5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। अशीच कारवाई शेवाळे येथेही करण्यात आली। या प्रकरणी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयी अधिक माहिती साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर साहेब यांनी दिली। दिनांक 17 आणि दिनांक 16 आणि 17 या 2 दिवशी शेवाळी आणि कळमगीर या 2 ठिकाणी जुगार खेळताना काही इसम मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। शेवाळी येथे साधारण 1.5 लाखाचा मुद्देमाल रोख स्वरूपात आणि मोबाईल, तसंच कळमगीर येथे साधारण 25 लोकांकडनं 1.5 लाखाचा 1.5 लाखाचं कॅश आणि मोबाईल आणि मोटरसायकल असं साधारण 5 लाखाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। 40 आरोपितांना याच्यामध्ये अटक करून कारवाई करण्यात आलेली आहे। या भागामध्ये साधारण दीपावलीच्या सणामध्ये पत्ते खेळण्याचा एक ट्रेंड आहे। ते नागरिकांना या प्रसंगी आवाहन करण्यात येतं की त्यांनी असं सार्वजनिकरित्या कोणी सार्वजनिकरित्या पत्त्याचं क्लब मांडून आणि कोणी खेळणार नाही। सहज जर असा प्रकार केल्यास वेळेस त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल। मनपा व महापौर यांच्या संयुक्त विद्यमाने फादर विल्सन रॉड्रिक्स यांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आलं। धुळे येथील ख्रिस्ती धर्माचे फादर विल्सन रॉड्रिक्स यांना धर्मगुरू पदावर 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मनपातर्फे त्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। फादर विल्सन रॉड्रिक्स यांचा जन्म होबळी येथे झाला। त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले। त्यांनी शिक्षणाला महत्त्व देत मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वतः संस्थाकडून संस्थेच्या माध्यमातून ते विद्यार्थी घडवित आहे। ते सामाजिक उपक्रम राबवित असताना अनेक पदांवर त्यांनी कार्य केले। जवळजवळ सचिव पदावरून महागुरू या पदापर्यंत ते पोहोचले। त्यांना नुकतीच चेन्नई विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे। भारत सरकारने कोरोना काळात त्यांचे कार्य पाहून कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान केलाय। या गौरव सत्कार कार्यक्रमाप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजित शेख, सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त गणेश गिरी, जोसेफ अण्णा मलबारी, सुनील तात्या देवरे आदी उपस्थित होते। ज्ञानाचं काम अतिशय इमानदारीने ते करत आहे। जसं सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, एक सेक्युलर व्यक्ती आहे आणि आपल्या ह्या शहराचा एक सेक्युलर जो फॅब्रिक आहे, आपला जो धागा आहे तो अबाधित होण्यासाठी ते प्रयत्नरत आहे। जसे अनेक लोकांनी या ठिकाणी सांगितलं, अनेक लोकांचा उल्लेख करता येईल। जोसेफजींचा सुद्धा बऱ्याच लोकांनी उल्लेख केला। बाकी या ठिकाणी डॉक्टर आहेत, सफराजी, बाकी सगळे आहेत, त्यांचाही उल्लेख केला। या सेक्युलरिझम मेंटेन करण्यासाठी ते अतिशय जिकिरीने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। ज्ञान लोकांमध्ये
गोरगरिबांमध्ये शेवटच्या थरापर्यंत जाण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आता आमदार साहेब, माझ्या आमदार साहेबांनी जो उल्लेख केला त्या शाळा चौरा, त्याच्या माध्यमातून सुद्धा ते फार मोठी सेवा करत आहेत. परंतु साहेब मला इतकंच माहिती होतं, परंतु आपण जे आता सुरुवातीला त्यांच्याविषयी जे सांगितलं तर ते खरोखर मला माहिती होतं. म्हणजे त्यांचे इतके गुणगौरव सुद्धा बघून मला, म्हणजे मी ऍक्च्युली म्हणून यायचो, परंतु आता आपण जे त्यांचे ऍडिशन सांगितलंय की त्यांच्यामध्ये इतर सुद्धा गौरव आहे, तर ते खरोखर आपल्या या सरकारासाठी अतिशय योग्य अशी, शहरामधून सरकारासाठी अतिशय योग्य अशी व्यक्ती आहे. मला इथे 25 वर्ष मला दुर्लक्षाला 25 वर्ष आलेलं आहे, पण धुळेमध्ये फक्त 10 वर्ष. 15 वर्ष मी नाशिकमध्ये होता. आणि आज ह्या वर्षी विशेष करून दुःखाची गोष्ट पण होता, पण आनंदाची पण गोष्ट होता. दुःखाची गोष्ट कारण बऱ्याच लोकांच्या घरामध्ये निधन झालेलं आहे, बरेच व्यक्ती मरण पावलेलं आहे, बऱ्याच लोकांची कामं गेलेलं आहे, बऱ्याच लोकांना अनेक समस्या आणि विशेष करून मुलांना यावर्षी विशेष करून शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्रास झालेला आहे. आणि ह्या काळामध्ये प्रत्येकाला आनंदाची गोष्ट होतं की आज आपला एक आदर्श कमिशनर भेटलेला आहे, एक आदर्श महापौर भेटलेला आहे आणि एक टीम भेटलेला आहे. कुठल्याच पक्ष असू दे, आपल्याला ते महत्त्वाचे नाही, पण काम करण्यासाठी एकत्र राहणे म्हणजे ह्या काळामध्ये महत्त्वाचे आहे. नाही तर आपण एकामेकांचे पाय खिचत राहतात आणि त्याच्यामध्ये कोणाची प्रगती होते. आणि आज अभिमानाने सांगत आहे, कारण मी स्वतः त्या कोरोना पिरियडमध्ये आपल्या महापालिकेजवळ आणि प्रत्येक धर्मियांजवळ काम केलेलं आहे. विशेष करून मंथ ऑफ एप्रिलमध्ये आपला कोरोना चालू झालेला आहे. 22 आपण लॉकडाऊन होता आणि त्यावेळेला नगरपालिकेचे प्रत्येक कामगारांना घंटे गाड्या लोकांना कोण सेवा करत राहायची, कोरोनाची भीती नाही होती. त्या लोकांना कोणी पाणी द्यायला तयार नाही होते. ते काम आपल्या संस्थेने आणि विशेष करून गुरुद्वारा आणि आम्ही केलेलं आहे. घंटागाडी बघितलं तर लोक पळून जायचे, कारण यांच्यामुळे कोरोना यायचे. आणि आज अभिमानाने सांगतो, परवा अक्षरशः 20 ते 30 घंटागाडीचे लोक आले. आता ज्या वेळेला आपल्याला कोणी पाणी देत नव्हते, चहा देत नव्हते आणि आपल्याला खायला नाही होते, तुम्ही आपल्याला गाडी थांबवून या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला मदत केली आहे. ही आपल्याला या दिवाळीची शुभेच्छा. उर्मिष्ट, कोणाशी चांगला वागत नाही, बोलत नाही, अतिशय गर्विष्ठ ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचे. आणि मी त्यांच्याही संपर्कात आलं, आपलं चावराचे जे फेमस आहे आणि ते दोघं आहेत त्यांच्याशी माझा अतिशय चांगला संबंध, अतिशय प्रेम आणि चांगल्या पद्धतीने वागणारे लोक आहेत. समाजसेवा आता संस्थेच्या मार्फतनं सर्व गोरगरीब महिलांना, मुलींना, सर्वांना तिथं प्रवेश मिळतो आणि चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतं. आणि शिक्षणाच्या माध्यमातून आणि मी महापौर आणि आयुक्त आम्ही असं ठरवलं की तुमचे 25 वर्ष पूर्ण झाले, तुम्ही जे सेवा तुमचे जे तुम्ही खाकर ज्या दिवशी झाले त्याला 25 वर्ष पूर्ण झाले आणि ते 25 वर्षाचं रौप्य महोत्सव म्हणजे रजत जयंती ज्याला म्हणतो आपण, ती साजरा करण्यासाठी साहेबांची आमची चर्चा आहे आणि त्या माध्यमातून आज आपला सत्कार होत आहे. धुळे शहरामध्ये आम्ही कधीच काही मागणी केलेली नाही, भरपूर गोष्टी केले. आमचे अधिकारी तर संपूर्ण शहरामध्ये फिरले. आयुक्त साहेब काही गरज नाही, ग्राउंड लेवलला उतरायचे, स्पॉटला जायचे, गिरी साहेब काही गरज नाही, इथं बसून ऑफिसात बसून काम करू शकता. परंतु कोरोना काळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. मी सुद्धा त्यांच्या समोर होतो, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज पडायची आम्ही सर्व जायचो, पदाधिकारी जायचो. आणि फुकट हे जे कोरोना मुक्तीमध्ये जे आपलं क्रमांक प्रथम आला
त्याला काही असं तिथं काही वशिला चालत नाही. ते आकडे बघता, सर्व गोष्टी बघता आणि त्याचं हे सर्व गोष्टी कष्ट आणि मेहनत आमच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे हा क्रमांक आला आणि आपल्याला धुळे शहरात मिळाला. आणि धुळे शहरात आता तुम्ही बघा, पहिले 200, 400, 500, 700 असे आकडे यायचे, 100च्या वरती यायचे. आता पूर्ण येतं 500 टेस्टिंग होतं, त्याच्यात 2, 4, 5, 10, 12 एवढं येत आहे. म्हणजे आपण झालो, परंतु सर्वात मोठा धोका अजून गेलेला नाही. धोका गेलेला नाहीये. धुळे शहरामध्ये साहेब 80 ते 85% लोक मास्क वापरत नाही लावत. त्यांना असं वाटतं गेलं. परंतु दिल्लीमध्ये बघा मोठ्या प्रमाणात लाट आलेली आहे. परमेश्वर ही पुढं ही लाट येऊ नये यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. परंतु हे निष्काळजीपणा, धुळे शहरामध्ये मास्क न वापरणं हा निष्काळजीपणा एका दिवस आपल्या अंगाशी येईल आणि आपलं धुळे शहर हे जे आज क्रमांक मिळवलेला आहे तो मागं जाऊ शकतो, ही भीती आम्हाला वाटते. म्हणून आम्ही वारंवार सांगतो मास्क लावा. उत्तर महाराष्ट्रात ज्यांनी भाजपा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला, रुजविला, भारतीय जनता पार्टीचे प्रथम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी महसूल मंत्री स्वर्गीय अॅडव्होकेट नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या पावन स्मृतीस भाजप पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रथम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी महसूल मंत्री स्वर्गीय अॅडव्होकेट नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या पावन स्मृती समाधीस्थळी भाजपा पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला व रुजविला अशा नेत्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी अजित पाटील, विजय पाच्छापूरकर, शिवाजीराव पाटील, संध्याताई पाटील, प्रदीप पाटील, अॅडव्होकेट महेंद्र निळे, सुधाकर नाना जाधव, संजय बोरसे, नंदाताई पाटील, नीताताई पाटील, आनंदा पाटील, अविनाश सूर्यवंशी, प्रतिभाताई चौधरी, भीमसिंग दादा राजपूत, शशी पाटील, अॅडव्होकेट नरेंद्र निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटातर्फे टोळी येथील पीडित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करीत निदर्शने करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील मामाकडे आलेल्या 20 वर्षीय निलिमा संजय सावंत या तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारणाऱ्या घटनेमुळे खळबळ उडाली. अशा घटनांना शासनाने आळा घालावा. महिला, मुली असुरक्षित असून अशा घटनांमुळे समाजात महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अत्याचारी राक्षसी नराधमांच्या विरोधात तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधमांना फासावर लटकावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा धुळेच्या वतीने करण्यात आली. यावेळी वाल्मिकांना दामोदर, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, अॅडव्होकेट महेंद्र निळे, मणिबाबा खैरनार, नयनाताई दामोदर, राजूबाबा शिरसाट, प्रेम अहिरे, मुकुंदराव शिरसाट, दामोदर सोनकांबळे, काशीनाथ सावदे, गुलाब पटाई, देवा वाघ, दिलीप केदार, सरलाताई निकम आदी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. पारोळा तालुक्यातील टोळी या गावी मामाकडे आलेला 20 वर्षीय निलिमा संजय सावंत या विद्यार्थिनीवर त्याच गावातील गावगुंडांनी सामुदायिक बलात्कार करून एक लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार त्यांनी घडवलेला आहे. इतकी निर्गुण घटना झाली. गँगरेप करून तिला विष पाजून तिला ठार मारून टाकले. एवढी नीच घटना भारताची पहिल्यांदा अशी घडलेली. म्हणून या गावगुंडांना कठोरात कठोर असं शासन झालं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी करण्यात येते. मामाकडे आलेल्या 20 वर्षीय निलिमा संजय सावंत या तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारल्याची घटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा धुळेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येते आहे. अशा घटनेमुळे समाजात महिला व मुली भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अत्याचाराची शैक्षणिक नराधमांच्या विरोधात तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात
खटला चालून निराधामांना फासावर लटकावावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने करण्यात येते आहे. मालपूर येथे एकनाथ गंगाराम जाधव API औरंगाबाद यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल तसेच रमेश पोपट आडगिळे यांना शिक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गंगाराम जाधव व रमेश आडगाळे या दुईंचा सत्कार करण्यात आला. त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांनी केले. बलकार सर, मुख्याध्यापक सुभाष ठाकरे, पत्रकार कमलेश पाटी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी मित्रांनी शेरोशायरी करत शुभेच्छा दिल्या. जिंदगी भला आराम से कटे, जिंदगी भला आराम से कटे. वो जिंदगी किस काम की जो हर वक्त डरते रहे मौत से. वो जिंदगी फकत नाम की जो हर कोशिश को बनाता है अंजाम, जिसे फिक्र होती है अंजाम की. मी का म्हणतो जो हर कोशिश को बनाता है. 9 वेळा फेल झालेला माणूस एक कंपनीचा चांगल्या कंपनीचा मालक. जो हर कोशिश को बनाता है अंजाम, जिसे फिक्र होती है अंजाम की. साथियों, उठो तो बादल की तरह, गिरो तो बर्फ की तरह, चलो तो ज्वार की तरह, रुको तो चट्टान की तरह. अगर रुकावटें राहों में तुम बेफिक्र चलो खूंखार की तरह. बढ़ो और बढ़ो, आपकी वो जिंदगी ने जो दिले खुमार की तरह. धन्यवाद. सक्सेस ग्रुप म्हटलं जातं. आमच्यामध्ये कोणी जमीनदार जरी असले पण दुष्काळ असल्यामुळे सगळेजण संकटातून पुढे आलेले. मग कोणी राजकीय असेल, कोणी शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये छोट्या मोठ्या योगदान प्रत्येकाने देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. गेल्या कोरोना काळामध्ये आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी मित्रांनी ठरवलं आणि जे बिचारे आज नोकरी करत नाही तर त्यांना कुठेतरी मदत करण्याचा हातभार सुद्धा आमच्या मित्र परिवाराने केला होता. आज आपण सगळेजण जमला. योगायोगाने आमचा मित्र रमेश याला गेल्या वर्षी पदोन्नती मिळाली आणि त्या निमित्ताने आज एक छोटे गाणे या निमित्ताने सत्कार ठेवूया. सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण कुठेतरी एकत्र येऊन सत्कार करू, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी एक छोटे गाणे कार्यक्रम आपला आहे आणि याच्यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आनंद घ्यावा. कोणी मनामध्ये शंका कुशंका ठेवू नये. सगळेजण पुन्हा आलात, सगळ्यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. साक्री तालुक्यातील कळमगीर व शेवाळ्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड. मनपा व महापौरांतर्फे फादर विल्सन रॉड्रिक्स यांचा सन्मान. स्वर्गीय अॅडव्होकेट नानासाहेब उत्तमराव पाटील यांना भाजपातर्फे अभिवादन. RPI A गटातर्फे टोळी घटनेचा निषेध, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. आणि पदोन्नती मिळाल्याबद्दल मालपूर येथे एकनाथ जाधव, रमेश आडगळे यांचा करण्यात आला सत्कार. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.